नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 7 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेशर्स पार्टी संपून त्या दोघी घरी परतल्या तेव्हा अंगात अजिबात ताकद उरलेली नव्हती. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा आणि डोळ्यात जणू झोपेचं ओझं भरलेलं होतं. एवढा कंटाळा, वैताग आणि जडपणा जाणवत होता की दार उघडताच त्या थेट सोफ्यावर पडल्या. काही क्षण एकमेकींकडे बघूनही त्या बोलल्या नाहीत, इतक्या दमल्या होत्या दोघीही. थोड्या वेळाने प्रीतीने निश्वास टाकत म्हटलं, "अगं नीता, आत्ताच लक्षात आलं. आपण ठरवलं होतं ना उद्या फिरायला जायचं. पण खरं सांगू का, मला अजिबात शक्ती उरलेली नाही. फ्रेशर्स पार्टी जाहीर झाल्यापासून आपण शॉपिंग, तयारी, आवरणं-सवरणं आणि कालची पार्टी या सगळ्या धावपळीत 2 दिवस गेले आणि आता खूप कंटाळा आलाय बाबा. उद्या घरातून बाहेर पडणं शक्यच नाही." नीता तिच्या शेजारी येऊन बसली आणि मान डोलावत म्हणाली, "अगं अगदी खरं आहे. मलाही असंच वाटत होतं. अजिबात ताकद नाही उरलीये. काही प्रॉब्लेम नाही. आपण हा प्लॅन पुढच्या रविवारी करूया." प्रीतीने उत्तर दिलं, "हो. आणि उद्या सकाळी आपण मनालीला फोन करून सांगूया. नाहीतर ती तयारीला लागेल." नीता मान डोलावत म्हणाली, "ठीक आहे. उद्या निवांत घरात राहायचं आणि पुढच्या रविवारी धमाल करायची." हे ठरवून दोघी थोड्याच वेळात निवांत झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर प्रीतीने मनालीला फोन लावला. ती प्रेमाने म्हणाली, "हॅलो मनाली, ऐक ना, खरं सांगू, फ्रेशर्स पार्टीसाठी शॉपिंग, तयारी आणि कालची धावपळ यात खूप दमलोय. आज तर वाटतंय झोपूनच काढावं. म्हणून आपला फिरायला जायचा प्लॅन पुढच्या रविवारी करूया का? तुला काही हरकत नाही ना?" मनाली लगेच म्हणाली, "अगं काही हरकत नाही गं. अगदी बरोबर ठरवलंस." हे ऐकून प्रीती आणि नीता दोघींनाही हायसं वाटलं. आजचा दिवस निवांत आरामाचा आणि पुढचा रविवार मस्त धमाल करण्याचा. सकाळपासूनच दोघी मस्त एन्जॉय मूडमध्ये मूव्हीज बघणं, एकमेकांशी गप्पा मारणं, काहीतरी चविष्ट खाणं-पिणं आणि मध्येच थोडं झोप काढणं, असं खरंच आरामदायी वातावरण त्यांचं चाललं होतं. या सगळ्या निवांत वातावरणातही प्रीतीचं मन मात्र वारंवार कालच्या फ्रेशर्स पार्टीभोवतीच फिरत होतं. तिच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा सतीशच येत होता. त्याचा साधा सरळ स्वभाव, हुशारी आणि प्रत्येकाशी केलेलं गोड बोलणं सगळंच तिला खूप भावलं होतं. ती मनाशीच हळूच विचार करत होती, खरंच असा मित्र आपल्या आयुष्यात असलाच पाहिजे. आणि त्या क्षणी एक ठाम निर्णय तिच्या मनात उमटला. उद्या भेट झाली तर मी नक्की त्याच्याशी बोलेन आणि खरी मैत्री करेन. त्या क्षणी प्रीतीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. मनात कुठेतरी आनंदाची एक गोड लहर उठली होती. सोमवारची सकाळ प्रीती कॉलेजकडे गाडी चालवत असताना तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता. आज माझं सतीशशी एकांतात बोलणं होईल का? एवढ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींमध्ये मला त्याच्याशी थोडा वेळ बोलता येईल का? कॉलेजला पोहोचल्यावर पहिली 2 लेक्चर्स पार पडली. नंतर सगळे मित्र-मैत्रिणी कॅन्टीनमध्ये जमले. चहा नाश्त्यासोबत गप्पा रंगल्या होत्या. अजूनही सगळे फ्रेशर्स पार्टीबद्दलच बोलत होते. कॉलेजनं किती छान अरेंजमेंट केलं होतं. डान्स किती मजेशीर झाला होता. गेम्समध्ये किती धमाल आली होती. अशा चर्चा चालू होत्या. सगळे त्या आठवणीमध्ये रमलेले असताना प्रीती मात्र शांतपणे बसून राहिली. तिचं मन सतत एकच शोधत होतं. कुठे असा मला एकांत मिळेल, जिथे मी सतीशशी थोडं मनमोकळं बोलू शकेन. नंतर सगळे लायब्ररीत गेले. पण तिथेही सगळे मित्र-मैत्रिणी अवतीभोवती होतेच. थोड्या वेळाने सर्वजण पुढचं लेक्चर अटेंड करण्यासाठी उठले. तेव्हा प्रीती म्हणाली, "मी आज लेक्चरला जाणार नाही. इथेच बसून असाइनमेंट पूर्ण करते." नीता म्हणाली, "ठीक आहे. मग मी जाते लेक्चरला." सगळे बाहेर पडत असताना सतीशही मित्रांसोबत निघत होता. तो थोडासा मागे असताना प्रीतीने धैर्य एकवटून आवाज दिला, "सतीश." सतीश मागे वळून तिच्याकडे बघू लागला. प्रीती थोडी घाबरतच म्हणाली, "कालसाठी थँक यू." सतीश भुवया उंचावत म्हणाला, "थँक यू? मी काय केलंय?" प्रीती थोडं हसत म्हणाली, "तुला खरंच आठवत नाहीये? आठव ना, काल तू असं काय केलं होतंस?" सतीश तिच्याकडे बघत थोडा चकित झाला. ही नक्की कशाबद्दल बोलते? थँक यू का म्हणाली मला? असा विचार त्याच्या मनात चालू होता.
काही क्षण शांत राहून तो हसत म्हणाला, मला खरंच काही आठवत नाहीये. तूच सांग ना. तेव्हा प्रीती डोळ्यात मिश्किल चमक आणत म्हणाली, काल तू त्या मुलीला फिरवताना मुद्दाम पाय पेपरच्या बाहेर टाकलास. मी ते बघितलं होतं. पण तू असं का केलंस? सतीश थोडा हसून खांदे उडवत म्हणाला, खरं सांगायचं तर मला त्या डान्समध्ये तितकासा इंटरेस्टच नव्हता. मजा म्हणून खेळात उतरलो होतो, पण जिंकण्यासाठी एवढं काही करायचं असं मला वाटत नाही. म्हणूनच मी बाहेर पडलो. हे ऐकून प्रीती खळखळून हसली आणि सतीशकडे बघत म्हणाली, तुझी आयडिया खरंच खूप भारी होती. मीही डान्स करत असताना कम्फर्टेबल नव्हते. म्हणून तुझीच ही आयडिया फॉलो करून काल मी गेममधून बाहेर पडले होते. आता तुला कळालं असेल मी थँक्यू का म्हटलं. हे ऐकताच सतीश मोठ्याने हसू लागला. तो इतका हसत होता की त्याला थांबवणं कठीण झालं. आणि मग प्रीतीही त्याच्याकडे पाहत हसू लागली. त्या क्षणाला दोघांमध्ये एक वेगळंच कम्फर्ट झोन तयार झालं होतं. जणू काही वर्षापासूनची ओळख आहे असं वाटत होतं. सतीशच्या डोळ्यात अजूनही हसू होतं. प्रीती त्याला बघत म्हणाली, तू खरंच खूप वेगळा आहेस सतीश. इतरांप्रमाणे नाहीस. तू हुशार आहेस, पण तरीही सिंपल आहेस. असं म्हणत प्रीतीने थोडीशी संकोचलेली पण गोडशी अदा करत हात पुढे केला आणि हसून विचारलं, मित्र होशील का माझा? क्षणभर शांतता पसरली. वाऱ्याने तिचे केस उडत होते आणि सतीश तिच्या डोळ्यात बघून थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग तो हसत तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, हो नक्कीच. अशी मैत्रीण कोणाला नको. पण लक्षात ठेव, आता ही मैत्री कायमची आहे. गप्पा मारता मारता किती वेळ गेला हे दोघांनाही कळलं नाही. अचानक प्रीतीला आठवतं की सतीशलाही त्या लेक्चरला जायचं होतं. पण आता खूप उशीर झालेला असतो. ती थोडी अपराधी भावनेने त्याच्याकडे बघते आणि म्हणते, सॉरी, तुझं लेक्चर माझ्यामुळे मिस झालं. सतीश हसत डोकं हलवतो आणि हलक्या आवाजात म्हणतो, लेक्चर मिस झालंय, पण एक चांगली गोड मैत्रीण मला मिळाली आहे. त्यावेळी लायब्ररीमध्ये कोणीच नसतं. पण लायब्ररीमध्ये असलेली ती सगळी निर्जीव पुस्तकं जणू त्या गोड मैत्रीची साक्षीदार असतात. ते दोघं अजूनही हसत गप्पा मारत उभे असतानाच अचानक लायब्ररीच्या दारातून नीता आत येते. प्रीतीला वाटतं की नीता नेहमीप्रमाणे आधी तिच्याकडेच बघेल. पण यावेळी नीता थेट सतीशकडे वळते. तिच्या चेहऱ्यावर थोडा कुतूहलाचा भाव असतो आणि ती सरळ त्याला विचारते, अरे सतीश, तू ही लेक्चरला गेला होतास का की इथेच थांबला होतास? क्षणभर प्रीती दचकते. पण सतीश सहज हसत उत्तर देतो, नाही, मी इथेच थांबलो होतो. असाइनमेंटबद्दल बोलत होतो. प्रीती पटकन नीताजवळ येत म्हणाली, अगं नीता, सगळ्या नोट्स लिहून घेतल्यास ना? मी आज लेक्चर मिस केलंय. मला सगळ्या नोट्स तुझ्याकडून घ्याव्या लागतील. नीता हसत तिच्याकडे पाहत म्हणाली, हो ग, काळजी करू नको. मी सगळं व्यवस्थित लिहून घेतलंय. आज सरांनी काही महत्त्वाचे पॉइंट्स सांगितलेत. ते तुला नंतर नीट समजावून सांगते. प्रीतीने सुटकेचा निश्वास टाकत हसून उत्तर दिलं, थँक्यू यार, नाहीतर मला खरंच टेन्शन आलं होतं. तेवढ्यात नीता तिची बॅग उचलत म्हणाली, चल मग, आज पुरे झालं. आता घरी जाऊया. उद्या परत क्लासेस असतीलच. प्रीती मांडोलावर तिच्यासोबत निघते आणि मागे उभा असलेला सतीश त्यांच्या दोघींना हसतमुखाने पाहत लायब्ररीतून बाहेर पडतो. कॉलेजच्या गेटबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. कुणी मित्र-मैत्रिणींना हात हलवत निरोप देत होतं, कुणी रिक्षा बस पकडण्यासाठी पळत होतं. त्या गजबजाटातही प्रीतीचा मूड मात्र वेगळ्याच लयीत होता. तिनं स्कूटी सुरू केली. इंजिनच्या आवाजाबरोबरच तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याला जणू साथ मिळाली. आज तिच्या आयुष्यातलं एक छोटं पण महत्त्वाचं पान उलटलं होतं. कारण आता सतीश फक्त ओळखीचा मुलगा नव्हता, तर तिचा खरा मित्र झाला होता. स्कूटी रस्त्यावरून सहज घसरत होती आणि मागे सूर्य मावळतीच्या लालसर छटांनी आकाश रंगवत होता. थंडगार वाऱ्याने तिच्या केसांच्या बटा उडवल्या आणि त्या क्षणी तिला असं जाणवलं, जणू तिच्या मनात कुणीतरी एक गोड गाणं वाजवत आहे. त्या विचारासोबत ती हसली आणि स्कूटीला थोडा वेग दिला आणि कॉलेजच्या आठवणींना मागे टाकत संध्याकाळच्या रस्त्यावर निघाली. कॉलेजचं पहिलं लेक्चर चुकलं असेल, पण या दोघांच्या आयुष्यातलं पहिलं पान आज उघडलं होतं.
सतीश आणि प्रीतीची ही मैत्री कोणत्या वळणावर जाणार आहे यासाठी पुढचा भाग पाहावा लागेल. पण त्याआधी तुमच्या आयुष्यातही असा कोणी मित्र असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि पटकन व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.